मालवणमधला राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला। घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांनी फोडलं पीडब्ल्यूडीचं कार्यालय। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक वर्षभरातच कोसळतं यासारखी दुर्दैवी बाब नाही, संभाजीराजे छत्रपतींची टीका। तर 45 किलोमीटरहून जास्त वेगानं वारे वाहिल्यानं पुतळा कोसळला। उद्या नौदलाचे अधिकारी पाहणी करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। पनवेलच्या पळसपे फाटा इथून सुरुवात। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी महामार्गावरील खड्डे युद्धपातळीवर बुजवले। संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान भाजपचा राडा। ठाकरे भाजप कार्यकर्ते भिडले। आंदोलनाची गरज काय, जनरल डायर कोण, आदित्य ठाकरेंचा सवाल। तर राड्या प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल। पुण्यात श्रेयवादावरनं महायुतीमध्ये धुसफूस। वडगाव शेरी विधानसभेतील सुनील टिंगरेंच्या जाहिरातीवर जगदीश मुळीकांचा आक्षेप। अजित पवारांच्या उपस्थितीत विकास कामांचं भूमिपूजन होणार। विधानसभेला आजी माजी गृहमंत्री आमने सामने येण्याची शक्यता। नागपूर दक्षिण पश्चिममध्ये फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख हाय व्होल्टेज सामना रंगणार असल्याची चर्चा। बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। शाळेच्या मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष, सचिवांनाही कल्याण कोर्टानं आरोपी ठरवलं। गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यात। 3 सप्टेंबरपासून संपाचा इशारा। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळलं नसल्याचा एसटी युनियन पदाधिकाऱ्यांचा आरोप।